28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। दूरदृष्टी, धाडस आणि प्रशासनाला योग्य दिशा देणारा एक आमचा आधारवड कोसळला अशी भावना जनसामान्यामध्ये होती। दादा, तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी काळ जरी पुढे गेला तरी भरून निघणारी नाही। शब्दांचा पक्का, दादांचा वादा आपल्याला आता ऐकू येणार नाही। कणखर नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे। महाराष्ट्रातील फायर ब्रँड नेता गेल्याने महाराष्ट्र पोरका झाला। अशा या महान नेत्यास गुंजोटी येथे सर्व पक्षांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी सर्वच पक्षांनी आपापल्या वतीने दादांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी धाराशिवचे माजी खासदार रवींद्रजी गायकवाड, उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उमरगाचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य, ॲडव्होकेट अभय चालुक्य, उपसरपंच आयुब मुजावर, माजी सरपंच प्रदीप शिवनेचारी, शंकर पाटील, शिवाजी गायकवाड, दत्तात्रय कटकधोड, जिल्हा परिषद उमेदवार शहाजी पाटील, पंचायत समिती उमेदवार स्नेहा जाधव आणि सर्वच पक्षाचे नेते आणि गुंजोटी आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।